चला तर मग मंडळी, आज आपण एकदम घरगुती सुगंधी आणि मस्त चवीचा मसाले भात बनवणार आहे. त्यासाठी एक सबस्क्राईब नक्की करा बरं. हा मसाले भात मी कढईमध्ये बनवणार, खास करून तुम्हाला सांगते. ही रेसिपी इतकी सोपी आहे की सहज कोणीही बनवू शकेल. भात न जळता मोकळा कसा होतो वेळ न घालता सुरुवात करूया. इथे मी पत्तागोबी, काकडी, बीट, लसण, टोमॅटो हे सर्व वापरलेले आहे. सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. टोमॅटो छान बारीक बारीक कापून घेतलेले आहे. त्यासोबत काकडी व लसण सोलून घेतला. आपला लसण 2 मिनिटात तयार. अशा प्रकारे सर्व व्हेजिटेबल छान कापून तयार झालेले आहे. कांदा व पत्तागोबी लांबसरच कापावा, त्यामुळे चवीला व दिसायला पण उत्कृष्ट होतात. आणि हो, तुम्ही अजून काही भाज्या वापरू शकता या मसाले भातामध्ये. फुलगोबी, लौकी, गाजर या प्रकारे. अगदी कोणालाही पडणारा प्रश्न म्हणजे बीट वापरल्यामुळे आपला मसाले भात रंगीबेरंगी होणार का? बीटचा कलर लाल असल्यामुळे हो, थोडाफार होणार, पण शिजल्यानंतर एवढा दिसणार नाही. तुम्ही बघू शकता, मी इथे 1 वाटी तांदूळ वापरलेले आहे. मी इथे 1 वाटी तांदूळ स्वच्छ चाळून व निवडून घेतलेले आहे. मी इथे तांदूळ छान स्वच्छ धुवून 10 मिनिटे भिजत ठेवलेला आहे. असं केल्याने भात अतिशय सुटसुटीत आणि न जळता छान शिजतो. गॅस पेटवलेला आहे. मी इथे ॲल्युमिनियमची कढई वापरलेली आहे. मी इथे 2 चमच तेल कडकडीत होण्यासाठी वापरलेले आहे. आता तेल थोडे कडकडीत होऊ द्यावे. तेलामध्ये मोहरी, जिरे तडतडीत होऊ दिलेले आहे. थोडे तडतडीत झाल्यानंतर मी लगेच थोडा कढीपत्ता वापरलेला आहे. कढीपत्ता झाल्यानंतर मी तेलामध्ये शेंगदाणा वापरलेला आहे. शेंगदाणा थोडा आरतून परतून होऊ द्यावा. थोडा शेंगदाणा झाल्यानंतर लांबसर कापलेला कांदा वापरलेला आहे. कांदा थोडा मंद आचेवर लालसर सोनेरी होऊ द्यावा, त्यामुळे आपल्या मसाले भाताची चव दुप्पट वाढते. अशा प्रकारे थोडा मंद आचेवर आरतून परतून घेणे गरजेचे आहे. कांदा या ठिकाणी थोडा मध्यम लालसर झालेला आहे. अशा प्रकारे कांदा होऊ देणे गरजेचे आहे. लसूण तळला की एक अप्रतिम सुगंध येतो आणि भाताची चव दुप्पट होते. या प्रकारे मी लसूण छान मिक्स करून घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ व अर्धा चम्मच हळद वापरलेली आहे. हळद वापरणे गरजेचे आहे. आता छान प्रकारे फिरवून घेऊया. अशा प्रकारे छान मंद आचेवर फिरवून घेऊ. आपापल्या आवडीनुसार थोडं लाल तिखट टाकावे. 2 तेजपान वापरलेले आहे. आणि हो, त्यासोबतच 1 चम्मच काळा मसाला व अर्धा चम्मच तिखट वापरलेला आहे आणि छान आरतून परतून फिरवून घेतलेले आहे. आता सर्व मसाले मिक्स केल्यानंतर कापून ठेवलेला टमाटर या कढईमध्ये टाकून घेऊ. टोमॅटो मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून शिजू द्यावे, त्यामुळे टोमॅटो हा नरम आणि मऊ होतो. आता या ठिकाणी 2 ते 3 मिनिटं झालेले आहे. झाकण काढून बघू टोमॅटो शिजले की नाही. टोमॅटो छान असे मंद आचेवर मऊ झालेले आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मंद आचेवर मऊ होऊ देणे गरजेचे आहे. या ठिकाणी मी लांबसर कापून घेतलेली पत्तागोबी मंद आचेवर थोडी आरतून परतून घेणार आहे. छान लांबसर कापल्यामुळे थोडी मऊ होऊ देणे गरजेचे आहे. थोडी मऊ झाल्यानंतर मी इथे बीट व काकडी वापरलेली आहे. बीट व काकडी थोडी मऊ होऊ द्यावे. सर्व मसाला मंद आचेवर छान 2 मिनिटे आरतून परतून घेऊ. छान झाल्यानंतर मी इथे आता भिजू ठेवलेले तांदूळ वापरणार आहे. मी इथे 10 ते 15 मिनिटे हे तांदूळ भिजू ठेवले होते. अशा प्रकारे छान मुरलेले तांदूळ आहे. तांदूळ छान भिजलेला आहे. भिजल्यामुळे आपला मसाले भात एकदम उत्कृष्ट आणि जबरदस्त चवीचा तयार होणार आहे. तांदूळ टाकल्यानंतर सर्व भाज्या व तांदूळ सर्व हलक्या हाताने एकसारखा मिक्स करून घेऊ. मिक्स करणे गरजेचे आहे. 2 ते 3 मिनिटे थोडा छान असा आरतून परतून घ्यावा तांदूळ, त्यामुळे सुटसुटीत आणि मोकळाफट भात तयार होतो. या ठिकाणी तुम्ही टीप लक्षात ठेवा. मोकळा मसाले भात तयार करण्यासाठी 1 वाटी तांदूळ वापरले आहे ना, तर 1 वाटी तांदूळासाठी 2 वाट्या पाणी वापरावे. त्यामुळे भात हा मोकळा होणार आणि चवीला जबरदस्त लागणार. अशा प्रकारे केल्यामुळे
तांदूळाचे प्रमाण 1 वाटी असेल तर दुप्पट पाणी वापरणे गरजेचे आहे. हे टीप लक्षात ठेवावी. पाणी टाकल्यानंतर सर्व मसाला एकजीव मिक्स करून घ्यावा. मंडळी, तुम्ही पण एक वेळा अशी मसाले भाताची रेसिपी नक्की बनवून बघा. जर रेसिपी आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा बरं. गॅसचा पॉवर कमी ठेवून कढईवर झाकण ठेवून घेऊ. 2 ते 3 मिनिट झालेली आहे. एक वेळा झाकण काढून फिरवून बघू. मसाले भाताच्या पाण्याला थोडी उकळी आलेली आहे आणि थोडा शिजलेला आहे. आता अजून झाकण ठेवून थोडा वेळ होऊ देणे गरजेचे आहे. अशा प्रकारे दर 2 मिनिटांनी मंद आचेवर भात अधूनमधून फिरवत राहावा. त्यामुळे भात तळाला लागणार नाही आणि छान शिजल्या जाणार. मंद आचेवर शिजू दिल्यामुळे मसाले भात हा मोकळा तयार होणार. कोणालाही अगदी जमेल अशी ही खास मसाले भाताची रेसिपी आहे. ही रेसिपी अगदी कढईमध्ये 8 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. मसाले भात म्हटला की कोणालाही आवडेल आणि बघताच क्षणी खायची इच्छा होणार असा हा मसाले भात. बघा तर मग किती छान झाला आहे. मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. रेसिपी सर्वांना शेअर करा. तोपर्यंत आनंदी आणि स्वस्थ राहा. पुन्हा भेटू.